हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची बायोलॉजी मेंटर स्नेहा मॅम आणि तुमचं ई सारथी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, ऑल अबाउट क्लोरोप्लास्ट। मग मॅम आपण या क्लोरोप्लास्ट मध्ये काय काय शिकणार आहोत, तर क्लोरोप्लास्ट जे आहे हे कुठे प्रेझेंट असते, या सोबत सोबत क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर काय आहे, क्लोरोप्लास्टचे फंक्शन काय आहेत, कशा प्रकारे क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये फोटोसिंथेसिस होत असते, कोणत्या पार्ट मध्ये फोटोसिंथेसिस होत असते, लाईट रिएक्शन कुठे होत असते, डार्क रिएक्शन कुठे होत असते, हे सगळं आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये बघायचं आहे। ओके, तर चला सुरुवात करूया क्लोरोप्लास्ट बद्दल। तर क्लोरोप्लास्ट काय आहे, एक प्रकारचं प्लास्टिड। काय आहे, एक प्रकारचं प्लास्टिड। मग मॅम आम्ही तर ऐकले होते की 3 प्रकारचे प्लास्टिड असतात। हो बरोबर, किती असतात टोटल, 3 प्रकारचे प्लास्टिड असतात। कोणते कोणते असतात, एक असते क्लोरोप्लास्ट, एक असतो ल्युकोप्लास्ट आणि एक असतो काय, तर क्रोमोप्लास्ट। तर असे 3 प्रकारचे प्लास्टिड जे आहेत आपल्याला आपल्या प्लांट सेल मध्ये बघायला मिळतात। मग प्लास्टिड जे आहे, काय प्लास्टिड नेमके कुठे बघायला मिळतात, प्लांट सेल मध्ये। लक्षात ठेवायचं की प्लास्टिड कुठे प्रेझेंट असतात, फक्त आणि फक्त प्लांट सेल मध्ये आपल्याला प्लास्टिड बघायला मिळतात। ॲनिमल सेल मध्ये प्लास्टिड जे आहेत ते काय असतात, अब्सेंट असतात। मग प्लास्टिड किती प्रकारचे, एक असतो क्लोरोप्लास्ट, एक असतो क्लोरोप्लास्ट, एक असतो व्हॉट, ल्युकोप्लास्ट आणि दुसरं काय आहे, तिसरं क्रोमोप्लास्ट। तर असे 3 प्रकारचे प्लास्टिड आपल्याला प्लांट सेल मध्ये बघायला मिळतात। मग प्लास्टिड जे आहे ही टर्म कोणी दिली, हॅकलनी। कोणते सायंटिस्ट आहेत ज्यांनी प्लास्टिड टर्म दिलेली आहे, हॅकलनी। मग प्लास्टिडचं स्ट्रक्चर कसं असते मॅम, प्लास्टिडचं शेप कसं असते, तर जनरली जे आपले प्लास्टिड आहे हे कसे असतात, स्फेरिकल और डिस्कॉइडल शेप। तर जनरली स्फेरिकल और डिस्कॉइडल शेप जो आहे हा कोणाचा बघायला मिळतो आपल्याला, प्लास्टिडचा। मग पॉइंट लक्षात ठेवायचे, प्लास्टिड काय आहे, कुठे प्रेझेंट असते, आपला प्लांट सेल मध्ये प्लास्टिड प्रेझेंट असतात। प्लास्टिड जो आहे हा डबल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर असतो। म्हणजेच काय मॅम, तर जसं फॉर एक्झाम्पल एक आपण स्ट्रक्चर घेऊ। ओके, जसं आपण काय घेतलं, क्लोरोप्लास्ट। मग क्लोरोप्लास्ट मध्ये एक आउटर मेम्ब्रेन असते आणि त्याच्यामध्ये आणखी एक मेम्ब्रेन असते। म्हणजे अशा प्रकारे 2 मेम्ब्रेन असणारं स्ट्रक्चर म्हणजेच कोण आहे, प्लास्टिड। मग ते क्रोमोप्लास्ट असो, क्लोरोप्लास्ट असो किंवा ल्युकोप्लास्ट असो, याच्यामध्ये काय डबल मेम्ब्रेन जो आहे हा प्रेझेंट असतो। म्हणजे प्लास्टिड मध्ये 2 मेम्ब्रेन प्रेझेंट असतात। प्लास्टिड ॲनिमल सेल मध्ये काय असतात, अब्सेंट असतात। फक्त आणि फक्त कुठे प्रेझेंट असतात, आपल्या प्लांट सेल मध्ये प्लास्टिड जे आहेत हे प्रेझेंट असतात। तर चला बघूया वन बाय वन सगळे प्लास्टिड आणि क्लोरोप्लास्ट तर आपल्याला डिटेल मध्ये बघायचंच आहे। ओके, मग प्लास्टिड जो आहे सगळ्यात आधी जो आपल्याला बघायचा आहे तो काय आहे, क्रोमोप्लास्ट। मग तुम्हाला ह्या टमाटरला बघून काय आठवतं, एक आपलं आपण ते टीव्हीवर पण ऍड येते ना, ते गिरगिट म्हणतो क्या टमाटर का कलर बदल दो। ओके, तर आता बघा आपले टोमॅटो आहे, टोमॅटोला बघून आपल्याला काय आठवतं, एक छोटंसं छान मस्त सॉन्ग आहे, लाल टमाटर बडे मजेदार, ओहो टमाटर बडे मजेदार। मग हे जे टोमॅटो आहे, ह्या टोमॅटोला रेड कलर कसा आला आहे, या सोबत सोबत तुम्ही चिली बघा, चिलीचा पण कलर रेड असतो। फ्लावर बघा, फ्लावरचे डिफरंट डिफरंट कलर आपल्याला बघायला मिळतात। आपलं जे ऍपल आहे, आपण जे ऍपल खातो त्याचं कलर कसं असते, रेड असते। ह्या सोबत सोबत कॅरटचं कलर ऑरेंज असते। ह्या सोबत सोबत एखादं पोमोग्रॅनेट घ्या, त्याचं कलर रेड असते। म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फ्रुट्स, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे त्यांना कलर असतात। मग हे कलर कशामुळे येतात, कधी कधी आपण बघतो एकदम ब्राईट कलरचे फ्लावर असतात, लाईट कलरचे फ्लावर असतात। मग हे झाडांना हे जे कलर मिळत आहे, झाडांच्या फळांना, फुलांना, पानांना हे जे कलर मिळते हे कोणामुळे मिळत असते, बिकॉज ऑफ व्हॉट, क्रोमोप्लास्ट। तर प्लास्टिडचाच एक प्रकार आहे तो म्हणजे आहे व्हॉट, क्रोमोप्लास्ट। तर हे जे क्रोमोप्लास्ट आहे हे कलर देतो कोणाला, आपल्या फळांना, फ्रूटला। मग मला सांगा, कोणतं पण एखादं फ्रूट स्टार्टिंगला कसं असते, जसे एक टोमॅटो आहे, हा आता रेड कलरचं कधी होईल, जेव्हा राईप होतो। पण त्याच्या आधी काय होत असेल मॅम इथे, तर हे जे टोमॅटो आहे जे आता रेड कलरचं झालेलं आहे, टोमॅटो पहिले अनराईप असतो। अनराईप म्हणजे काय, कच्चा टोमॅटो। ओके, कच्चा टमाटर आपला, आणि त्याच्यानंतर टोमॅटो राईप होतो। मग टोमॅटो राईप झाल्यानंतर त्याला रेड कलर येत आहे। टोमॅटो जेव्हा पिकत आहे, जेव्हा तो राईप होत आहे, जेव्हा तो परिपक्व होत आहे, पूर्णपणे पकत आहे तो, तेव्हाच त्याचा कलर काय होत आहे, रेड। मग मला सांगा, तेव्हा याचं कलर रेड होते, पण त्याच्या आधी याचं कलर कसं असेल, ग्रीन असेल। कसं असेल, ग्रीन असेल। मग नेमकं काय होत आहे मॅम, की याचं कलर रेड होत आहे, तर आधी याच्यामध्ये प्रेझेंट असतात
क्लोरोप्लास्ट. काय प्रेझेंट असणार? क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत? ग्रीन कलरसाठी. मग ह्याच क्लोरोप्लास्टचं कन्व्हर्जन होत असते क्रोमोप्लास्टमध्ये. कशामध्ये? क्रोमोप्लास्टमध्ये. म्हणजेच हेच क्लोरोप्लास्ट भविष्यामध्ये जाऊन काय बनतात? क्रोमोप्लास्ट. आणि अशा प्रकारे इथे कोणतं पिगमेंट तयार होत असते? लायकोपिन. लायकोपिन पिगमेंट जो आहे हा टोमॅटोच्या रेड कलरसाठी काय आहे? रिस्पॉन्सिबल. म्हणजे क्लोरोप्लास्टचं कन्व्हर्जन होत असते क्रोमोप्लास्टमध्ये आणि अशा प्रकारे आपल्या फ्रूटला कलर येत असतं. सेम आपले मँगो आहे. मँगो बघा आधी कच्चा असतो, हिरवा असतो ना आंबा. आंबा आधी कच्चा असतो, मग तो जेव्हा पिकतो, जेव्हा तो परिपक्व होतो तर मँगो जो आहे त्याला कोणता कलर येतो? त्यानंतर त्याला एक तर कोणते येलोविश दिसतात, कोणते ऑरेंजिश कलरचे दिसतात. मग त्याला जो कलर होत आहे काय होत आहे? क्रोमोप्लास्ट गेट कन्वर्टेड इंटू क्लोरोप्लास्ट गेट कन्वर्टेड इंटू व्हॉट? क्रोमोप्लास्ट. म्हणजे अशा प्रकारे क्लोरोप्लास्टच कन्व्हर्जन कशामध्ये होत असते? ह्या क्रोमोप्लास्टमध्ये. मग क्रोमोप्लास्ट काय आहे? एक कलरफुल पिगमेंट आहे जे आपल्या फळांना काय देत असते? फुलांना कलर देत असते. मग मॅम कोणते कोणते पिगमेंट ह्या क्रोमोप्लास्टमध्ये प्रेझेंट असतात? तर ह्यामध्ये प्रेझेंट असतात व्हॉट? कॅरोटीन पिगमेंट आणि झार्थोफिल पिगमेंट. मग कॅरोटीन पिगमेंट कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत? तर येलोविश ऑरेंज कलर जो येत असतो आपल्या फळांना, आपले जे काही फ्लावर्स आहेत असं पण म्हणू शकतो आपण. ओके. तर फळांना जो ऑरेंज कलर येत आहे, जो येलोविश कलर येत आहे तो कोणामुळे? ह्या कॅरोटीन पिगमेंटमुळे. त्या सोबत सोबत येलो कलर जो येत आहे तो कोणामुळे येत आहे? झार्थोफिल पिगमेंटमुळे. म्हणजेच काय तर काय? हे जे पिगमेंट आहेत, जे कलरफुल पिगमेंट आहेत ते कुठे प्रेझेंट असतात? आपल्या क्रोमोप्लास्टमुळे. आणि त्याच्यामुळेच काय तर आपल्या फुलांना, फळांना वेगळे वेगळे कलर येत असतात. तर हा एक प्रकारचं प्लास्टिड झालं. कोणतं? क्रोमोप्लास्ट. जे कलरफुल असतं, जे कलर देण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. फुलांना जो कलर येतो, फळांना जो कलर येतो तो कोणामुळे येत आहे? ह्या क्रोमोप्लास्टमुळे. ओके. त्याच्यानंतरचे जे प्लास्टिड आहे ते कोणतं आहे? ते आहे आपलं व्हॉट? ल्युकोप्लास्ट. कोणतं आहे? ल्युकोप्लास्ट. मग हे जे ल्युकोप्लास्ट आहे हे काय आहे? कलरलेस प्लास्टिड. जनरली याचा कलर कसं असतो? व्हाईट. ल्युकोप्लास्ट व्हाईट कलरलेस प्लास्टिड असतो. आणि हा जो प्लास्टिड आहे हा जनरली जे नॉन ग्रीन प्लांट आहेत, फॉर एक्झाम्पल तुम्हाला हे दिसतं, हे कशाचं झाड आहे माहिती का? अमरवेल. कशाचं झाड आहे? अमरवेल. तुम्ही रस्त्याने कुठेतरी जा आणि तुम्हाला एखाद्या झाडावर अशा प्रकारची अमरवेल दिसते. ह्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? कस्क्युटा. हे काय आहे? एक प्रकारचं पॅरासाइट आहे. हे दुसऱ्यावर जगणारी वनस्पती आहे. मग ही जी नॉन ग्रीन प्लांट आहेत, जे नॉन ग्रीन प्लांट आहेत, अशा नॉन ग्रीन प्लांट मध्ये आपल्याला काय बघायला मिळतो? ल्युकोप्लास्ट. काय बघायला मिळतात? ल्युकोप्लास्ट. मग ह्या ल्युकोप्लास्टचं काय म्हणू शकतो आपण? फंक्शन काय आहे? काम काय आहे? तर स्टार्च असेल, फॅट असेल, ह्या सोबत सोबत ऑइल असेल, प्रोटीन असेल, ह्या सगळ्यांचं स्टोरेज करून ठेवण्याचं काम कोण करतं? ल्युकोप्लास्ट. आणि हे ल्युकोप्लास्ट कुठे प्रेझेंट असतात? तर जे नॉन ग्रीन कलर प्लांट आहेत, फॉर एक्झाम्पल आपली अमरवेल आहे, कस्क्यूट आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला ल्युकोप्लास्ट जे आहेत हे बघायला मिळत असतात. मग हे दुसरं प्लास्टिड झालं. कोणतं? ल्युकोप्लास्ट. मग आता आहे इम्पॉर्टंट कोणतं? क्लोरोप्लास्ट. तर हे जे क्लोरोप्लास्ट आहे हे कुठे बघायला मिळतात? परत आपल्या प्लांटच्या सेलमध्ये. मग प्लांटला हे जे ग्रीन कलर मिळालेला आहे, प्लांट कसे दिसतात? हिरवेगार, हिरवे कंस. हे जे प्लांट आपल्याला बघायला मिळतात, हा हिरवा कलर झाडांना कोणामुळे येतो? बिकॉज ऑफ व्हॉट? क्लोरोप्लास्ट. तर हे जे क्लोरोप्लास्ट आहे ह्या क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये प्रेझेंट असतात व्हॉट? क्लोरोफिल्स. काय? क्लोरोफिल्स. तर हे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत? ग्रीन कलर ऑफ दी प्लांट. मग झाडांमध्ये, झाडांना जो, पानांना जो हिरवा कलर मिळत आहे तो कोणामुळे मिळत आहे? बिकॉज ऑफ क्लोरोप्लास्ट. ह्या सोबत सोबत काय तर झाडांमध्ये जे फोटोसिंथेसिस होत आहे, झाड स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, फोटोसिंथेसिस करतात, हे कोणामुळे? बिकॉज ऑफ व्हॉट? क्लोरोप्लास्ट. तर अशा प्रकारे क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट असतात, ज्यांना तुम्ही फोटोसिंथेटिक पिगमेंट सुद्धा म्हणू शकता. म्हणजे काय? झाडांना कलर देण्यासाठी आणि झाडांमध्ये फोटोसिंथेसिस करण्यासाठी, प्रकाश संश्लेषण करण्यासाठी, झाडं स्वतःचं अन्न स्वतः बनवण्यासाठी त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात? तर क्लोरोफिल पिगमेंट, फोटोसिंथेटिक पिगमेंट ह्या क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये प्रेझेंट असतात. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर कसं असते, क्लोरोप्लास्टच्या कोणत्या पार्टमध्ये कोणतं फंक्शन होते हेच आपल्याला बघायचं आहे. तर मेन फंक्शन ऑफ क्लोरोप्लास्ट इज व्हॉट? फोटोसिंथेसिस. काय? फोटोसिंथेसिस.
झाडं स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, स्वतःची ग्रोथ करतात. हे कोणामुळे करतात? बिकॉज ऑफ व्हॉट? फोटोसिंथेसिस. आपण स्वतःची ग्रोथ स्वतः करतो का? नाही. आपण तर दुसऱ्यांवर डिपेंड आहोत. आपल्याला बाहेरून अन्न खावं लागते आणि बाहेरून अन्न खातो ना आपण, स्वतःचं अन्न स्वतः बनवता का? नाही. आपण कसे आहोत? हेटेरोट्रॉपिक इन नेचर. आपण स्वतःचं अन्न स्वतः बनवत नाही, पण झाडं काय आहेत? स्वतःचं अन्न स्वतः बनवत असतात. झाडं स्वतःचं अन्न काय? स्वतः बनवत असतात आणि म्हणून त्यांना आपण ऑटोट्रॉपिक इन नेचर म्हणतो. ते दुसऱ्यांवर डिपेंड आहेत का? नाही. ते कसे आहेत? इंडिपेंडंट आहेत. ओके, तर आज बघायचं आता आपल्याला काय? क्लोरोप्लास्ट. मग क्लोरोप्लास्ट जे आहे ते काय आहे? ओके, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे? तर इथे ही थेरी दिलेली आहे. एक एक पॉइंट इथून वाचण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण स्वतः काढायचा आणि एखादी गोष्ट जेव्हा आपण स्वतः करतो ती जास्त लक्षात राहते. बरोबर? तर चला आपण स्वतःच काढूया, नंतर एक ओव्हरव्ह्यू पण दाखवते की रिअलमध्ये कशा प्रकारे क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर असते. तर आधी आपणच काढू. ओके, म्हणजे जास्त लक्षात राहील. तर क्लोरोप्लास्ट जे आहे, पहिलं पॉइंट लक्षात ठेवायचं. क्लोरोप्लास्ट कसं आहे? डबल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर. कसं? 2 मेम्ब्रेन क्लोरोप्लास्ट मध्ये प्रेझेंट असतात. तर कसे मॅम? एक असतो व्हॉट? आउटर मेम्ब्रेन. हे झालं व्हॉट? आउटर मेम्ब्रेन. क्लोरोप्लास्टचं आउटर मेम्ब्रेन, आउटर वॉल, आउटर मेम्ब्रेन. त्यानंतर क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये प्रेझेंट असतो एक इनर मेम्ब्रेन. हे काय झालं? इनर मेम्ब्रेन. ओके, म्हणजे अशा प्रकारे आपलं क्लोरोप्लास्ट काय आहे? डबल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर. हे झालं आउटर मेम्ब्रेन आणि क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये असतो इनर मेम्ब्रेन. ओके, आणि ह्या दोघांच्या मधात जो स्पेस आहे, ही जी गॅप आहे, ह्याला इंटरमेम्ब्रेन स्पेस असं म्हणतो आपण. ह्यांच्या मधात ही जी गॅप आहे त्यांना काय म्हणणार आपण? इंटरमेम्ब्रेन स्पेस. ओके मॅम, समजलं. त्यानंतर आता क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये ही जी फ्लुइड लाईक बॉडी दिसत आहे, ही जी ब्लँक बॉडी आहे, जिथे जेली लाईक सबस्टन्स प्रेझेंट असेल, जिथे मॅट्रिक्स प्रेझेंट आहे, ह्याला म्हणतो आपण व्हॉट? स्ट्रोमा. काय म्हणणार आपण ह्याला? स्ट्रोमा. ओके, सो दिस ब्लँक बॉडी पूर्ण ह्याला म्हणतो आपण व्हॉट? स्ट्रोमा. काय म्हटलं जाते? स्ट्रोमा. म्हणजे घराच्या आतमध्ये वस्तू असतात, पण जो पूर्ण घर खाली रिकामं घर, दॅट रिकामं घर जिथे कोणत्याही वस्तू नाही आहेत, दॅट रिकामी बॉडी इज कॉल्ड एज व्हॉट? स्ट्रोमा. काय म्हणणार आपण त्याला? स्ट्रोमा. याच्यामध्ये काय असते? एक प्रकारचे फ्लुइड असतात, ज्यामध्ये प्रोटीन्स असतात, एन्झाईम्स असतात, वेगळे वेगळे मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात. ओके, म्हणजे अशा प्रकारे हे काय झालं? स्ट्रोमा. ओके मॅम, तेवढं समजलं. मग आता काय प्रेझेंट असतात? तर यामध्ये प्रेझेंट असतात व्हॉट? ग्राना. काय प्रेझेंट असतात? ग्राना. मग अशा प्रकारचे डिस्क लाईक स्ट्रक्चर, एक डिस्क, ही दुसरी डिस्क, ही तिसरी डिस्क, चौथी, पाचवी, सहावी, सातवी. म्हणजे अशा प्रकारे एक डिस्क, दुसरी डिस्क, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी असे काय काय घेतले आपण? डिस्क लाईक शेप. असं डिस्क, एक कॉईनचा स्टॅक घेतला, याला आपण म्हणू शकतो स्टॅक ऑफ कॉईन. स्टॅक ऑफ कॉईन. हे स्टॅक ऑफ कॉईन म्हणजेच काय आहे? ह्यालाच म्हणतो आपण व्हॉट? ग्राना. काय म्हटलं जाते? ग्राना. हे काय झालं? ग्राना. मग एक ग्राना, असे नंबर ऑफ ग्राना कुठे प्रेझेंट असतात? तर आपल्या ह्या स्ट्रोमामध्ये. ओके, स्ट्रोमामध्ये एम्बेडेड असतात. हे एक ग्राना झालं, हे दुसरं ग्राना झालं. ओके, हे तिसरं ग्राना झालं. असे नंबर ऑफ ग्राना प्रेझेंट असतात आपल्या व्हॉट? क्लोरोप्लास्ट मध्ये. ओके, तर हे झाले व्हॉट? ग्राना. मग एक ग्राना, दुसरा ग्राना, तिसरा ग्राना, चौथा ग्राना. मग हे जे ग्राना 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 आहेत, हे एकमेकांसोबत अटॅच आहेत. मग एक ग्राना, दुसरा ग्राना, तिसरा, चौथा, हे ग्राना क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये एकमेकांसोबत अटॅच आहेत. मग कोणासोबत अटॅच आहेत? कोणामुळे अटॅच आहेत? तर इथे ही जी प्लेट तयार होत आहे, इथे ही जी प्लेट तयार होत आहे, जे दोन ग्रानाच्या मधात जो कनेक्शन आहे, ज्यांच्यामुळे दोन ग्राना जोडले गेले आहे, ह्यांना म्हटलं जाते इंटरग्राना लॅमेली. काय म्हणतो आपण ह्याला? इंटरग्राना लॅमेली. ओके, काय म्हटलं जाते ह्याला? इंटरग्राना लॅमेली असं आपण म्हणत असतो. मग एवढं समजलं? ग्राना, एक ग्राना दुसऱ्या ग्रानाला ज्या बॉन्डनी, ज्या प्लेटनी अटॅच आहे, दॅट इज व्हॉट? इंटरग्राना लॅमेली. ओके मॅम, समजलं. परत आम्ही तर इथे ऐकलं होतं की इथे थायलॅकॉइड प्रेझेंट असतात. बरोबर ऐकलेलं आहे. तर आपलं हे जे काय आहे, आता हे जे ग्राना आहे, हे कोणापासून बनलेले आहेत? तर हे बनलेले आहेत
स्टॅक ऑफ थायलॅकॉइड. तर हे जे स्टॅक ऑफ कॉइन आहे, हा पहिला कॉइन, हा दुसरा कॉइन, हा तिसरा कॉइन, हा चौथा कॉइन, तर ह्या कॉइन मधला एक कॉइन काय आहे, ह्या कॉइन मधला एक कॉइन काय असते, यालाच म्हणतो आपण व्हॉट, थायलॅकॉइड. तर हा जो एक कॉइन आहे, हा जो पूर्ण हा जो एक कॉइन आहे, ह्या एक कॉइनला, ह्या एक डिस्क लाईक शेपला, ह्यालाच म्हणतो आपण व्हॉट, थायलॅकॉइड. काय म्हणत असतो आपण ह्याला, थायलॅकॉइड म्हणत असतो. मग मॅम ह्या थायलॅकॉइडच्या आतमध्ये काय प्रेझेंट असतो, तर हे जे थायलॅकॉइड आहे, हे थायलॅकॉइडचं अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर आहे. हे थायलॅकॉइडचं मेम्ब्रेन झालं. आता थायलॅकॉइडचं हे जे मेम्ब्रेन आहे, ह्या थायलॅकॉइडच्या मेम्ब्रेनच्या आतमध्ये, थायलॅकॉइडच्या मेम्ब्रेनच्या आतमध्ये हे जे मेम्ब्रेन आहे थायलॅकॉइडचं मेम्ब्रेन, आउटर लेअर, हे जे थायलॅकॉइडचं मेम्ब्रेन आहे, ह्या थायलॅकॉइडच्या मेम्ब्रेन मध्ये प्रेझेंट असतात व्हॉट, क्वांटाझोम्स. काय, क्वांटाझोम्स. आणि हे जे क्वांटाझोम्स आहेत, ह्या क्वांटाझोम्स मध्ये प्रेझेंट असतात आपले क्लोरोफिल. काय प्रेझेंट असतात, क्लोरोफिल. ओके, म्हणजेच काय, तर आता तुम्हाला मी म्हटलं होतं की जे क्लोरोफिल आपल्या प्लांट मध्ये प्रेझेंट असतात, जे ग्रीन कलर देतात कोणाला, आपल्या प्लांटला. त्यानंतर प्लांट मध्ये जे फोटोसिंथेटिक पिगमेंट असतात, जे फोटोसिंथेसिस करतात, ते पिगमेंट कुठे प्रेझेंट आहेत, तर आता ह्या मेम्ब्रेन मध्ये. कुठे, मेम्ब्रेन ऑफ व्हॉट, थायलॅकॉइड. तर थायलॅकॉइडच्या आतमध्ये प्रेझेंट असतात क्वांटाझोम्स, आणि त्या क्वांटाझोमच्या आतमध्ये काय प्रेझेंट असतात, तर क्लोरोफिल. कसं बघा, आता एक काढू आपण इथेच. आता लक्षात ठेवा, हे झालं व्हॉट, हे झालं थायलॅकॉइडचं मेम्ब्रेन. आता बघा, हे झाले क्वांटाझोम, ह्याच्या आतमध्ये आहेत क्वांटाझोम. काय आहेत, क्वांटाझोम्स. आणि ह्या क्वांटाझोमच्या आतमध्ये असतात आपले क्लोरोफिल पिगमेंट. म्हणजे इथे प्रेझेंट आहेत क्लोरोफिल पिगमेंट, इथे प्रेझेंट आहेत क्लोरोफिल पिगमेंट, इथे प्रेझेंट आहेत क्लोरोफिल पिगमेंट. मग हे क्लोरोफिल पिगमेंट काय करतात, लाईट एनर्जीला कॅप्चर करतात, लाईट एनर्जीला ट्रॅप करतात. म्हणजे सूर्य जेव्हा कुठे पडते, आपल्या पानावर पडते, तर ते जे लाईट आहे, त्या लाईटला ट्रॅप कोण करतात, तर हे क्लोरोफिल पिगमेंट. कोण करत असतात, क्लोरोफिल पिगमेंट. म्हणजे तुम्हाला समजलं का, आपल्या क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर, आउटर मेम्ब्रेन असतो एक इनर मेम्ब्रेन असतो. त्या दोघांच्या मधात ही जी स्पेस आहे, ह्याला म्हटलं जाते व्हॉट, काय म्हटलं जाते आपण, इंटर मेम्ब्रेन स्पेस असं आपण म्हणू शकतो त्याला. ओके, त्याच्यानंतर हे जे पूर्ण फ्लुइड लाईक स्ट्रक्चर किंवा ही जी बॉडी आहे, ह्याला म्हणतो आपण स्ट्रोमा. काय म्हटलं जाते, स्ट्रोमा. आणि त्याच्यानंतर ह्या स्ट्रोमाच्या आतमध्ये प्रेझेंट असतात ग्राना. हे काय झाले, ग्राना. मग एक ग्राना दुसऱ्या ग्रानाला ज्या बॉन्डनी अटॅच आहे, ज्या लॅमेलीनी अटॅच आहे, त्याला म्हटलं जाते इंटरग्राना लॅमेली. काय म्हणतो आपण त्याला, इंटरग्राना लॅमेली. ओके, तर अशा प्रकारे हे झालं स्ट्रक्चर अबाउट व्हॉट, क्लोरोप्लास्ट. मग मॅम आम्ही ह्या क्लोरोप्लास्ट मध्ये एक ऐकलं होतं की ते लाईट रिॲक्शन आणि डार्क रिॲक्शन होत असते. ऐकलं की नाही तुम्ही? मग हे लाईट रिॲक्शन किंवा डार्क रिॲक्शन जे आहे, हे नेमकी कुठे होत असते, तर लाईट रिॲक्शन जी आहे ही कुठे होत असते, तर लाईट रिॲक्शन होत असते आपल्या कुठे, ग्रानामध्ये. हे जे ग्राना आहेत, हे जे थायलॅकॉइड आहे, हे जे ग्राना आहे किंवा हे जे थायलॅकॉइड आहे, ह्या पूर्ण स्ट्रक्चर मध्ये म्हणू शकतो आपण ग्रानामध्ये. मग काय लक्षात ठेवायचं, ग्रानामध्ये काय होत असते, लाईट रिॲक्शन. लाईट रिॲक्शन कुठे होत असते, फोटोसिंथेसिस मध्ये दोन रिॲक्शन होत असतात. एक असते लाईट रिॲक्शन आणि एक असते डार्क रिॲक्शन. मग लाईट रिॲक्शन मध्ये काय होत असते, फोटोफॉस्फोरिलेशन, ब्रेकडाऊन ऑफ व्हॉट, फोटोफॉस्फोरिलेशन. तर लाईटच्या फोटो म्हणजे काय, लाईट, आणि फॉस्फोरिलेशन म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये एटीपीचं सिंथेसिस होत आहे, ह्या सोबत वॉटरचं ब्रेकडाऊन होत असते. म्हणजे लाईट रिॲक्शन कुठे होत आहे, ग्रानामध्ये. आणि एक असते डार्क रिॲक्शन, ती कुठे होत असते, स्ट्रोमामध्ये. मग स्ट्रोमामध्ये काय होत असते, डार्क रिॲक्शन. जेव्हा आपण फोटोसिंथेसिस शिकू तेव्हा हे डिटेलमध्ये तर आपल्याला शिकायचंच आहे. तर लक्षात ठेवायचं, ग्रानामध्ये होत असते लाईट रिॲक्शन. काय होईल, लाईट रिॲक्शन ग्रानामध्ये होत असते. आणि हे जे स्ट्रोमा आहे, ह्या स्ट्रोमामध्ये होत असते व्हॉट, डार्क रिॲक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. काय, फोटोसिंथेसिस. तर ह्या दोन्ही रिॲक्शन होऊन आपले जे प्लांट आहेत ते काय बनवत असतात, स्वतःचं अन्न स्वतःच बनवत असतात. म्हणजे फोटोसिंथेसिस मध्ये ज्या दोन रिॲक्शन आहेत, एक लाईट रिॲक्शन आणि एक डार्क रिॲक्शन. तर लाईट रिॲक्शन कुठे होत असते, ग्रानामध्ये. आणि डार्क रिॲक्शन कुठे होत असते, तर हे जे स्ट्रोमा आहे, हे जे फ्लुइड लाईक मॅट्रिक्स आहे, ह्या स्ट्रोमामध्ये डार्क रिॲक्शन जे आहे हे होत असते. तर अशा प्रकारे आपण पाहिलं व्हॉट, ऑल अबाउट क्लोरोप्लास्ट. मग इथे काय दिलं आहे मॅम, मग आतापर्यंत जे सांगितलं तेच इथं दिलेलं आहे. चला वन बाय वन एकदा बघून घेऊया. ओके, बघा, द क्लोरोप्लास्ट ऑफ हायर प्लांट्स आर युजली, जनरली क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर कसं असते,
स्पेरिकल, ओव्हॉइडल और डिस्कॉइडल शेप किंवा लेन्सचे जे शेप आहेत त्या प्रकारचे शेप आपल्याला कोणाचं बघायला मिळते, क्लोरोप्लास्टचं. त्यानंतर हे जे क्लोरोप्लास्ट आहे ह्यामध्ये काय दोन मेम्ब्रेन प्रेझेंट असतात, एक असतो आउटर मेम्ब्रेन आणि एक इनर मेम्ब्रेन प्रेझेंट असतो. ह्या दोन पैकी आउटर मेम्ब्रेन मोर परमिएबल असतो आणि इनर मेम्ब्रेन लेस परमिएबल असतो. मग मॅम आउटर मेम्ब्रेन मोर परमिएबल, इनर मेम्ब्रेन लेस परमिएबल म्हणजेच काय, तर परमिएबल असतं म्हणजेच काय, एखाद्या सबस्टन्सला एखाद्या जसं पाणी आहे, ओके पाणी आहे आणि क्लोरोप्लास्ट आहे, मग तो क्लोरोप्लास्ट काय करेल, जसं कोणतं आहे आउटर मेम्ब्रेन, हे आउटर मेम्ब्रेन मोर परमिएबल आहे म्हणजेच काय, पाण्याला म्हणेल तू आबी जा, तू जा, तू आ, तू जा, तेरी मर्जी, म्हणजे मोर परमिएबल म्हणजे त्याला परमिशन देतो की जास्त परमिशन. म्हणजे एखादा व्यक्ती असतो ना, मला देते का ग, हो, मला देते का ग, हो, म्हणजे प्रत्येक गोष्टीला हो म्हणणारा व्यक्ती म्हणजेच कोण, मोर परमिएबल. पण जर प्लीज मला एवढं दे ना, नाही नाही मी नाही देत, म्हणजे एखाद्या व्यक्तीजवळ एखादी गोष्ट असेल तरी ते म्हणजे नको नको, एखाद्या गोष्टीला ते नाहीच म्हणते ना. म्हणजे जनरली जे एखाद्या गोष्टीसाठी कमी परमिशन देतं इन होण्यासाठी किंवा आउट होण्यासाठी, जे लेस परमिएबल आहे ते कोण आहे, इनर मेम्ब्रेन, आणि जे जास्त परमिशन देत आहे, जे मोर परमिएबल आहे ते कोण आहे, आउटर मेम्ब्रेन. ह्या सोबत सोबत त्यांच्या दोघांच्या मधात जो स्पेस असतो त्याला इंटर मेम्ब्रेन स्पेस म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, इंटर मेम्ब्रेन स्पेस. ओके, त्यानंतर त्याच्या आतमध्ये काय प्रेझेंट असतात, तर थायलॅकॉइड. काय प्रेझेंट असतात, थायलॅकॉइड. ओके, तर थायलॅकॉइड जो आहे हा प्रेझेंट असतो कुठे, आपल्या क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये. आणि त्यानंतर थायलॅकॉइडचे जर आपण स्टॅक केले, एक थायलॅकॉइड, दुसरं थायलॅकॉइड, तिसरं थायलॅकॉइड, चौथं थायलॅकॉइड, आता थायलॅकॉइडचा हा जो स्टॅक आहे यालाच म्हटलं जाते काय, ग्रॅना. काय म्हणतो आपण त्याला, ग्रॅना म्हणतो. मग एक ग्रॅनम मध्ये हा जो एक ग्रॅनम आहे, ह्या एका ग्रॅनम मध्ये किती थायलॅकॉइड राहू शकतात, कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 100. म्हणजे अशा प्रकारे 5 ते 100 थायलॅकॉइड मिळून 5 ते 100 थायलॅकॉइड मिळून काय बनत असते, ग्रॅनम बनत असते. ग्रॅनम इज अ सिंग्युलर टर्म अँड ग्रॅना इज व्हॉट, तर आपण म्हणू शकतो मल्टी म्हणजे मेनी असतील तर ग्रॅना, आणि एक असेल पूर्ण एक असेल तर त्याला म्हणतो आपण व्हॉट, ग्रॅनम. ओके, त्यानंतर मॅट्रिक्स म्हणजे तुम्हाला सांगितलंच आहे मी काय, स्ट्रोमा. हे जे मॅट्रिक्स ऑफ क्लोरोप्लास्ट आहे, जे कलरलेस असतं, ग्रॅन्युलर और कोलायडल ग्राउंड सबस्टन्स इज कॉल्ड एज व्हॉट, ग्राना. तर जे फ्लुइड लाईक, जे जेली लाईक सबस्टन्स आपल्या क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते त्यालाच आपण काय म्हणत असतो, स्ट्रोमा. मग या स्ट्रोमामध्ये काय काय प्रेझेंट असतात, इथे लिपिड, इथे प्रोटीन, इथे रायबोझोम, इथे डीएनए, इथे आरएनए मॉलिक्यूल, एन्झाईम, लिपिड, हे सगळे कुठे प्रेझेंट असतात, तर आपल्या स्ट्रोमामध्ये. कुठे, स्ट्रोमामध्ये हे सगळे मॉलिक्यूल जे आहेत हे प्रेझेंट असतात, जे डार्क रिॲक्शन मध्ये आपल्याला मदत करत असतात. फोटोसिंथेसिसची जी डार्क रिॲक्शन आहे ही कुठे होत असते, स्ट्रोमामध्ये, आणि जी लाईट रिॲक्शन आहे ही कुठे होत असते, ग्रानामध्ये. तर अशा प्रकारे हे काय झालं आपला क्लोरोप्लास्ट स्ट्रक्चर. या सोबत सोबत काय, तर क्लोरोप्लास्ट जे आहे ते काय करतं, ट्रॅप दी सोलर एनर्जी विच इज यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ व्हॉट, फूड. तर जे आपले क्लोरोप्लास्ट आहे ते काय करतात, जेव्हा लाईट एनर्जी पडते, जेव्हा आपल्या पानाच्या आतमध्ये जे क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहेत त्याच्यावर जेव्हा लाईट एनर्जी पडत आहे, त्या लाईट एनर्जीला ते ट्रॅप करून ठेवतात. काय, ट्रॅप करून ठेवतात, आणि ट्रॅप करून त्याच्या मदतीने काय बनवत असतात, ते अन्न बनवत असतात, फूड. म्हणजे क्लोरोप्लास्टचं काम काय आहे, फूडचं सिंथेसिस करणे, फोटोसिंथेसिस करणे. झाडं स्वतःच अन्न स्वतः बनवतात, ते कुणामुळे, बिकॉज ऑफ व्हॉट, क्लोरोप्लास्ट. अँड दॅट इज वाय याला किचन ऑफ दी सेल सुद्धा म्हणतो. जशी आपल्या घरात आपली एक किचन असते, तशीच प्लांटचे सेल जे आहेत त्या प्लांटच्या सेलमध्ये प्लांटची पण किचन असते. म्हणजे झाडं जे अन्न बनवतात ते कुठे बनवत आहेत, तर झाडांच्या सेलच्या आतमध्ये हे जे क्लोरोप्लास्ट आहे, हे क्लोरोप्लास्ट स्वतःच अन्न स्वतः बनवतात. म्हणून क्लोरोप्लास्टला किचन ऑफ दी सेल सुद्धा म्हणतो. काय म्हणतो, किचन ऑफ दी सेल. तर अशा प्रकारे ग्रॅनम जे असतात आपले, ग्रॅनम, ह्या ग्रॅनम मध्ये होत असते लाईट रिॲक्शन, आणि जो स्ट्रोमा आहे ह्या स्ट्रोमामध्ये होत असते व्हॉट, डार्क रिॲक्शन ड्युरिंग फोटोसिंथेसिस. तर हे तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. बघा हे काय आहेत, एक थायलॅकॉइड, दुसरं थायलॅकॉइड, तिसरं थायलॅकॉइड, चौथं थायलॅकॉइड, पाचवं थायलॅकॉइड मिळून बनतो एक ग्रॅनम. काय बनलं हे, ग्रॅनम. मग हे जे ग्रॅनम आहे, ह्या ग्रॅनम मध्ये काय होईल, फोटोसिंथेसिसची लाईट रिॲक्शन. कोणती रिॲक्शन होत असते, लाईट रिॲक्शन. आणि ह्याच्या आतमध्ये हा जो फ्लुइड लाईक स्ट्रक्चर आहे, म्हणजे हे जे स्ट्रोमा आहे ना, ह्या स्ट्रोमामध्ये होत असते व्हॉट, डार्क रिॲक्शन. तर डार्क रिॲक्शन फोटोसिंथेसिसची कुठे होत असते, स्ट्रोमामध्ये, आणि लाईट रिॲक्शन जे आहे
कुठे होत असते, ग्रानामध्ये. तर अशा प्रकारे आपण बघितलं काय, क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर काय असते, क्लोरोप्लास्टचं फंक्शन काय असते. मग नेमकं क्लोरोप्लास्ट जे आहे त्या क्लोरोप्लास्टमध्ये फोटोसिंथेसिस कसं होते मॅम, असं काय होते की ज्याच्या मदतीने झाडं स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. तर मेन फंक्शन काय आपल्या क्लोरोप्लास्टचं, द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, म्हणजे झाडं जे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात ते कोणामुळे, बिकॉज ऑफ व्हॉट, क्लोरोप्लास्ट. मग नेमकं काय होत असेल, तर जे आपले प्लांट आहे, ओके, बघा हे आहे आपले झाडं, प्लांट. ओके, तर झाड काय करतो, आपले जे प्लांट आहेत, लीफ, हे काय करतात माहितीये, सनलाईट पडलं त्यांच्यावर म्हणजे वरून काय घेतो, लाईट एनर्जी. वरून काय घेत आहे, लाईट एनर्जी. लाईट एनर्जी कुठून येत आहे, सूर्याकडून. मग लीफ काय म्हणते, आजा, लाईट एनर्जी तू आ, इकडून लाईटला घेतो. आपलं जे वातावरण आहे, जे आपलं एन्व्हायरमेंट आहे, जे आपलं सराउंडिंग आहे, ह्या सराउंडिंग मधून घेतो काय, कार्बन डायऑक्साईड. वातावरणातून, सराउंडिंग मधून काय घेत असते, प्लांट कार्बन डायऑक्साईड. काय घेत असतो, कार्बन डायऑक्साईड. सूर्याकडून काय येत असते, सनलाईट. काय येत असते, सनलाईट. सनलाईट आलं सूर्याकडून, काय कार्बन डायऑक्साईड आलं वातावरणातून, जमिनीतून येतो व्हॉट, वॉटर. काय येईल, वॉटर येईल. म्हणजे अशा प्रकारे झाडं काय करतात, काय म्हणतात सूर्याला, आजा आजा आजा. वातावरणातलं कार्बन डायऑक्साईडला म्हणतात आजा आजा आजा. जमिनीमधून पाण्याला म्हणतात की तू बी आजा. आता हे तिघं पण येतात, मग तिन्ही पण सोबत आले. मग तिन्ही सोबत आल्यानंतर इथे प्रेझेंट असतात आपले क्लोरोप्लास्ट. काय, क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये क्लोरोफिल पिगमेंट. मग क्लोरोफिल पिगमेंट, सनलाईट, ह्या सोबत सोबत कार्बन डायऑक्साईड, वॉटर, हे चारही मिळून काय बनवत असतात, हे चारही मिळून बनवतात शुगर. म्हणजे जे कार्बोहायड्रेटचं सिंथेसिस होत आहे, जे फूडचं सिंथेसिस होत आहे आपल्या झाडांमध्ये, झाडं स्वतःच अन्न स्वतः बनवतात, स्वतःची ग्रोथ स्वतः करतात. मग हे कोणामुळे, बिकॉज ऑफ व्हॉट, सिंथेसिस ऑफ शुगर ऑर सिंथेसिस ऑफ कार्बोहायड्रेट. तर अशा प्रकारे ह्या तिघांची मदत घेऊन आणि ते क्लोरोफिलच्या मदतीने झाडं स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. ह्या प्रोसेसला फोटोसिंथेसिस म्हणतो. आणि ही प्रोसेस होताना तुम्ही जे ऑक्सिजन घेताय, आपण जे ऑक्सिजन घेतो हे सुद्धा कोणामुळे घेत असतो, ह्या झाडांमुळे. म्हणजे झाडं काय करतात, फोटोसिंथेसिस करतात आणि ऑक्सिजन जो आहे हा वातावरणात जे रिलीज करतात तोच ऑक्सिजन तर आपण घेतो. जे ऑक्सिजन आपण घेतोय ते कोणामुळे घेत आहोत, बिकॉज ऑफ व्हॉट, फोटोसिंथेसिस. म्हणजे वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचा जो बॅलन्स मेंटेन राहत आहे, म्हणजे आपण कार्बन डायऑक्साईड सोडतो आणि O2 घेतो, ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो. मग हे कोण मेंटेन करत आहे, कोण मेंटेन करत आहे, तुम्ही तर सगळं काय म्हणतो, आपण जन्माला आलो तेव्हापासून फक्त मागायचेच काम केलेले आहे. आपण झाडांना पण काय, त्याला बिचाराला काय देतो, CO2 देतो आणि त्याच्याकडून आपण O2 घेतो. म्हणजे किती स्वार्थी लोक आपण. ओके, म्हणजे अशा प्रकारे काय, तर झाडं काय करतात, आपल्याला ऑक्सिजन देतात आणि जे CO2 आपण रिलीज करतो किंवा वेगळे वेगळे जे काही इंडस्ट्रीज आहेत किंवा जे जे आपण म्हणजे काय म्हणू शकतो आपण, इंडस्ट्रियलायझेशन दिवसेंदिवस होत आहे. ओके, पोल्युशनचं प्रमाण वाढतंय. मग त्याच्यातून जे गॅसेस रिलीज होत आहेत, हार्मफुल गॅसेस, जे कार्बन डायऑक्साईड रिलीज होत आहे, त्याला घेण्याचं काम कोण करतं, झाडं. आणि घेऊन शुद्ध ऑक्सिजन कोण देतं, तर झाडच देत असतं. म्हणजे अशा प्रकारे O2 आणि CO2चं बॅलन्स कोण मेंटेन ठेवत असते, तर आपले प्लांट जे काय करतात, फोटोसिंथेसिस. आणि फोटोसिंथेसिस कुठे होत असते, तर होत असते आपल्या क्लोरोप्लास्टमध्ये. ओके, तर अशा प्रकारे आज आपण काय पाहिलेलं आहे, क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर. मग एक छोटासा व्ह्यू, शॉर्ट व्ह्यू की कसं फोटोसिंथेसिस होत असते. बघा, काय आहेत आपले प्लांट, त्यानंतर झाडांमध्ये आतमध्ये प्रेझेंट असतात सेल, सेलच्या आतमध्ये प्रेझेंट असतात क्लोरोप्लास्ट, क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये असतात पिगमेंट. मग झाडं काय करतात, जमिनीतून वॉटर घेतात, वातावरणातून कार्बन डायऑक्साईड घेतात. जेव्हा सूर्याचा प्रकाश आपल्या पानावर पडतो तेव्हा वॉटर ब्रेकडाऊन होतो. वॉटर ब्रेकडाऊन होऊन ऑक्सिजन जो आहे हा वातावरणात रिलीज होतो. मग तोच ऑक्सिजन आपण घेत असतो. मग अशा प्रकारे कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजनच्या मदतीने झाडं जे आहे ते काय करत असतात, स्वतःचं अन्न स्वतः बनवत असतात आणि स्वतःच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी ते रिस्पॉन्सिबल आहेत. म्हणजे अशा प्रकारे प्लांट काय आहेत, ऑटोट्रॉपिक इन नेचर. व्हाय, बिकॉज ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. ह्या सोबत सोबत आपण जे ऑक्सिजन घेत आहे ते कुणामुळे घेत असते, बिकॉज ऑफ व्हॉट, फोटो
फोटोसिंथेसिस. तर अशा प्रकारे एक 3D व्ह्यू, शॉर्ट व्ह्यू म्हणू शकतो आपण, बघितलं की कशा प्रकारे फोटोसिंथेसिस झाडांमध्ये होत असते. ओके, तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, क्लोरोप्लास्ट काय असते, क्लोरोप्लास्ट कुठे प्रेझेंट असतं, क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर काय असते, ह्या सोबत सोबत क्लोरोप्लास्ट मध्ये जे फोटोसिंथेसिस होत असते हे कशा प्रकारे होत असते, डार्क रिएक्शन फोटोसिंथेसिसची कुठे होत असते, लाईट रिएक्शन फोटोसिंथेसिसची कुठे होत असते, आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केलेलं आहे इन डिटेल. नंतर आपण घेणारच आहे ह्या सगळ्या गोष्टी, पण हे एक काय म्हणू शकतो आपण, एक ओव्हरव्ह्यू बघितलं की काय क्लोरोप्लास्ट जे आहे कशा प्रकारचं असते. जेव्हा डिटेलमध्ये लेक्चर राहील तेव्हा डिटेलमध्ये तुम्हाला समजेल की नेमकं क्लोरोप्लास्टमध्ये कोणत्या पार्टमध्ये कशा प्रकारे लाईट रिएक्शन जे आहे हे होत असते, हे शिकूया आपण नक्कीच पुढच्या लेक्चरमध्ये. तर अशाच प्रकारे आजचं हे जे लेक्चर आहे हे तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका. या सोबत सोबत आमचं हे जे चॅनल आहे ई सारथी ऑनलाईन, याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. बाय बाय.